नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुरंबा। यासाठी मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। 1 किलो कैरी मी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेली आहे। आता आपण त्याची सालं काढून घेऊया। कैरीची सालं काढून झाल्यानंतर आपल्याला तो किसणीवर अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे। तोतापुरी आंबा आपल्याला एकाच डायरेक्शनला किसायचा आहे, जेणेकरून त्याचा लांब असा किस पडेल आणि असा किस आपल्याला मुरंब्यासाठी वापरायचा आहे। हे बघा, या प्रकारे हा लांब लांब असा तोतापुरीचा किस पडतो। आता हा किस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हेच भांड आपण साखर मापण्यासाठी वापरणार आहोत। एक पूर्ण भांड भरून आपण तोतापुरीचा किस घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली, त्यात 1 चमचा आपण तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये हा किस आपण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी त्याला चांगली वाफ देऊन काढायची आहे। यासाठी आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता यामध्ये घालण्यासाठी आपण साखर मापून घेऊ। ज्या भांड्यामध्ये आपण किस मापला होता त्यामध्येच आपण साखर घ्यायची आहे। तोतापुरी आंबा एवढा आंबट नसतो, त्यामुळे आंब्याच्या प्रमाणात आपण पाऊणपट साखर घेतलेली आहे। जर तुम्ही आंबट आंबा वापरणार असाल तर जेवढा आंब्याचा किस तेवढीच साखर आपल्याला वापरावी लागणार। आपण आता या वाफ दिलेल्या किसमध्ये साखर मिक्स करून घेऊया। साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ती विरघळायला सुरू होते व त्याचा पाक बनायला सुरू होतो। आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे। आपली साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे। आपला पाक तयार होत आलेला आहे। हे बघा, या प्रकारे तुम्ही चेक करून बघू शकता। आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे। यामध्ये आपण 4 लवंगा घालायच्या आहेत आणि 1 चमचा वेलचीची पावडर घालायची आहे आणि हे आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। या मिश्रणामध्ये घालण्यासाठी आता आपल्याला हापूसच्या फोडी करून घ्यायच्या आहे। यासाठी 80 ते 90% तयार झालेला आंबा आपल्याला वापरायचा आहे। एकदम पिकलेला आंबा यासाठी वापरायचा नाही आहे। मी जवळपास 300 ग्रॅम हापूस आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। थोड्या मीडियम आकारामध्ये केलेल्या आहेत। या फोडी आपण आता मुरंब्यामध्ये घालून घेऊया आणि हलक्या हाताने मिश्रण हलवून घ्यायचं आहे। फोडी कडक घेतल्यामुळे आपल्या या पाकामध्ये विरघळणार नाहीत आणि मुरंबा आपला व्यवस्थित रसरशीत होईल। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि अजून हे मिश्रण आपण 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। तर तयार आहे आपला रसरशीत असा मुरंबा। हा मुरंबा तुम्ही लहान मुलांना पोळीसोबत सुद्धा देऊ शकता। तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।